आना था। तो टॉपिक का नाम क्या है? टॉपिक का नाम देख लो, नाम है एनामोलस सेकेंडरी ग्रोथ इन मोनोकॉट स्टेम। ठीक है, तो ये बहुत एक इम्पॉर्टेंट टॉपिक है। ये बीएससी सेकेंड ईयर बॉटनी फर्स्ट पेपर का टॉपिक है, टिश्यू से या एनाटॉमी से। ये लेक्चर काफ़ी दिनों से पोस्टपोन हो रहा था, मैं इसका वीडियो अपलोड नहीं कर पा रहा था, तो आज जाकर मुझे मौका मिला कि मैं आप लोगों को ये पढ़ा सकूं। तो बच्चों इसको खटा जल्दी से देख लेते हैं ये कैसे जो है होता है पूरा प्रोसेस। ठीक है, तो यहाँ पर टॉपिक क्या है? एनामोलस सेकेंडरी ग्रोथ इन मोनोकॉट स्टेम। देखो बच्चों, एग्जाम में ये क्वेश्चन बॉटनी फर्स्ट पेपर में आएगा, और ये क्वेश्चन दो तरीके से आता है। एक तो ये आएगा सीधे क्वेश्चन लिखा रहेगा कि आप मोनोकॉट स्टेम में मैं आपको बताने जा रहा हूँ क्या, एनोमेलस सेकेंडरी ग्रोथ। इसका क्या मतलब है कि सेकेंडरी ग्रोथ जो होगी वो उसमें किसी तरह की कोई एबनॉर्मेलिटी या नॉर्मली जैसे सेकेंडरी ग्रोथ होती है वैसे ना होकर उसके अंदर किसी तरह का कोई एबनॉर्मल कंडीशन आ जाए, किसी दूसरे तरीके से कुछ एक्स्ट्रा टिश्यू बनने लगे, ठीक है ना, या किसी भी तरह का एबनॉर्मल फंक्शन अगर सेकेंडरी ग्रोथ के दौरान हो रहा है तो इस प्रोसेस को हम बोलेंगे एनोमेलस सेकेंडरी ग्रोथ। ठीक है, तो आपके सिलेबस में रियल में एनोमोलस सेकेंडरी ग्रोथ ही है, सेकेंडरी ग्रोथ नहीं है। सेकेंडरी ग्रोथ तो क्लास 12th में होता है, तो यहाँ पर आपको बीएससी में एनोमोलस सेकेंडरी ग्रोथ पढ़ना है, मतलब आपको एबनॉर्मेलिटी पढ़नी है सेकेंडरी ग्रोथ के दौरान प्लांट्स में, स्टेम में या फिर रूट में, जहाँ पर भी एबनॉर्मेलिटी कौन कौन सी होती है। तो उसी सीक्वेंस में ये जो मेरा टॉपिक है जिसका नाम है एनोमेलस सेकेंडरी ग्रोथ इन मोनोकॉट स्टेम। आमतौर पर बच्चों मोनोकॉट स्टेम में सेकेंडरी ग्रोथ नहीं होती, लेकिन यहाँ पर देखिए सेकेंडरी ग्रोथ हो रही है और वो भी एबनॉर्मल सेकेंडरी ग्रोथ हो रही है। तो यहाँ पर देखना है कि क्या एबनॉर्मल है और कैसे कैसे ये सारा प्रोसेस होगा। तो ये बहुत आसान है बच्चों, इसको मैं आपको यहाँ पर मैंने कुछ नोट्स आपके लिए यहाँ पे लिखी हुई हैं, ये सारी नोट्स ये मैं आपको पीडीएफ अभी दे दूंगा टेलीग्राम पे, और टेलीग्राम से आप उसको पीडीएफ की फॉर्म में चैनल से डाउनलोड कर लेंगे आप लोग। ठीक है, मैं इसको अभी अवेलेबल करा दूंगा वीडियो देखने के बाद, या वीडियो के साथ ही ये चीज़ भी आपको अभी अवेलेबल हो जाएगी, आपके पास ये मिल जाएगी आपको, आप इसको नोट्स में अपने लिख लीजिएगा। ठीक है बच्चों, तो यहाँ पर देखो एनोमोलस सेकेंडरी ग्रोथ होती क्या है। तो सबसे पहली तो बात ये है कि मैं आपको एक डायग्राम दिखा देता हूँ। ठीक है, ये देखिए, ये एक डायग्राम है। ठीक है, इस फिगर में क्या बन रहा है, इस फिगर में यहाँ देखिए नीचे लिखा हुआ है ना, नीचे लिखा हुआ है portion of Dracaena stem in TS showing special type of secondary growth। ठीक है, तो ये डायग्राम है एनोमोलस सेकेंडरी ग्रोथ इन ड्रेसिना का, यही फिगर है। ठीक है, इसी फिगर को आपको बढ़िया से तैयार करना है और इस फिगर को अपनी नोटबुक में बनाना है देखकर, और उसके बाद इसको खूब अच्छे से प्रैक्टिस करना है, क्योंकि ये क्वेश्चन बॉटनी फर्स्ट पेपर में एग्जाम में आने के बहुत ज़्यादा चांसेस है। ठीक है, तो ये बहुत बहुत इंपॉर्टेंट क्वेश्चन है और मैं आपको सारे इंपॉर्टेंट क्वेश्चन ही बताने जा रहा हूँ बस, और मैं किसी भी तरह का कोई एक्स्ट्रा या इस तरह के कोई क्वेश्चन या टॉपिक आपको नहीं बताऊंगा जो एग्ज़ाम के लिए यूज़फुल ना हो। तो इसलिए मैं जो भी आपको बताऊंगा उसको बहुत ध्यान से आप लोग सुनो। तो ठीक है बच्चों, तो ये तो हो गया डायग्राम। अभी मैं इस डायग्राम को डिस्कस करता हूँ, इसमें एनोमोलस सेकेंडरी ग्रोथ क्या है या यहाँ पर क्या क्या चीज़ें हो रही हैं। ठीक है, तो बहुत आसान है ये चीज़ समझना। तो उसके लिए सबसे पहले जो है आपको मैं फिर से लेके चलता हूँ वहाँ पे। ये देखिए, ये आपका टॉपिक था, ठीक है ना। तो यहाँ पे कुछ पॉइंट्स बच्चों लिखे हुए हैं ना, तो इन पॉइंट्स को मैं अब आप लोगों को बताता हूँ। तो देखिए यहाँ पे क्या लिखा हुआ है, पहला पॉइंट लिखा हुआ है सम मोनोकॉटिलिडन्स बिलोंगिंग टू द फैमिली लिलिएसी, मेनली द arborescent ones like Dracaena, Yucca, Aloe and other exhibit a peculiar type of secondary increase in thickness। ठीक है, ये पहला पॉइंट था बच्चों। इस पहले पॉइंट में क्या लिखा हुआ था, यहाँ पे क्या लिखा हुआ है ज़रा इसको ध्यान से आप लोग देखो। यहाँ पे लिखा हुआ है कि सम मोनोकॉटिलिडन बिलोंगिंग टू द फैमिली लिलिएसी। ठीक है, क्योंकि आपको पता है ना कि लिलिएसी फैमिली जो है वो एक ऐसी फैमिली है जिसमें क्या होता है, जो मोनोकॉट प्लांट की फैमिली है। कैसी फैमिली है? मोनोकॉट प्लांट की फैमिली है। कौन सी? लिलिएसी। ठीक है, तो लिलिएसी फैमिली जो है वो मोनोकॉट प्लांट की फैमिली है। तो यहाँ पे बताया ये जा रहा है कि मोनोकॉट प्लांट की जो कुछ फैमिलीज़ हैं, ठीक है, तो वो फैमिलीज़ यहाँ पर जैसे कि लिलिएसी, तो उस फैमिली के कुछ जो हैं प्लांट्स हैं, जैसे कि यहाँ पे कुछ नाम लिखे हुए हैं, ड्रेसिना लिखा हुआ है, यक्का लिखा हुआ है, एलो लिखा हुआ है एंड अदर्स लिखा है। तो ये सब क्या है? ये सब लिलिएसी फैमिली के प्लांट्स हैं। ठीक है, तो ये सब लिलिएसी फैमिली के प्लांट्स हैं बच्चों। कौन से? ड्रेसिना, यक्का और अदर्स भी बहुत सारे हैं, और एलोवेरा तो आप जानते हो ना। तो ये सब क्या है? ये सब लिलिएसी फैमिली के प्लांट्स हैं। ठीक,
अब यहाँ पे प्रॉब्लम ये है कि ठीक है, ये सारे लिलिएसी प्लांट्स, लिलिएसी फैमिली, यानी कि ओवरऑल आप समझ लो कि ये मोनोकॉट प्लांट्स हैं। अब हम लोग क्योंकि ड्रेसिना हमारे सिलेबस में है, ये ड्रेसिना हमारे सिलेबस में है, कोर्स में हमारे है, तो हमसे जो एग्जाम में क्वेश्चन पूछा जाएगा वो पूछा जाएगा मोनोकॉट स्टेम में होने वाले एनोमोलस सेकेंडरी ग्रोथ को डिस्क्राइब कीजिए, या फिर पूछा जाएगा सीधे नाम देके कि ड्रेसिना का एनोमोलस सेकेंडरी ग्रोथ क्या होता है, डायग्राम बनाकर समझाइए। तो बात वही हुई घुमा फिरा के, तो अब हम लोग इसको समझते हैं। ठीक है, तो यहाँ पर क्या Okay, friends, so we will start our lecture. In earlier video, you might have heard about anomalous growth in monocot plant. तर मोनोकॉट प्लांटमध्ये देखील आपल्याला अशा प्रकारची काही ॲनॉमलस ग्रोथ झालेली आपल्याला पाहायला मिळते. या सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की जे काही मोनोकॉटलीडॉनस प्लांट आहेत, आता पर्टिक्युलरली पहा आपण दोन ग्रुप पाहिले, डायकॉट आणि मोनोकॉट. आणि मोनोकॉट प्लांट जे आहेत, या मोनोकॉट प्लांटच्या स्टेमचं जर काही कॅरेक्टर्स आपण जर काय पाहिलं, या कॅरेक्टरमध्ये असं दिसतं की मोनोकॉट प्लांटचं जे काही स्टेम आहे हे अनब्रांचड स्टेम आहे, त्याला कोणत्याही प्रकारच्या ब्रांचेस नाहीत. आणि त्यातल्या त्यात मोनोकॉट प्लांटच्या स्टेममध्ये आपण ज्यावेळेला प्रायमरी ग्रोथ आपण ज्यावेळेला पाहत होतो त्यावेळेला हे पाहिलं की जे काही वॅस्क्युलर बंडल्स आहेत, हे वॅस्क्युलर बंडल्स सर्व काही ज्याला आपण म्हणूया इरेग्युलरली किंवा स्कॅटर्ड मॅनरने अरेंजमेंट त्याची आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामध्ये ओपन टाईपचं व्हॅस्क्युलर बंडल आहे आणि त्यामुळे यामध्ये सेकंडरी ग्रोथ होऊ शकत नाही. पण मात्र काही एक्सेप्शनल केसेसमध्ये काही प्लांट जे आहेत मोनोकॉट प्लांट फॅमिली किंवा मोनोकॉट ग्रुपमधले, जसं की लिलिएसी फॅमिली असेल किंवा अरेकेसी फॅमिली असेल, या फॅमिलीमधले काही प्लांट की ज्या प्लांटमध्ये आपल्याला ॲबनॉर्मल सेकंडरी ग्रोथ झालेली पाहायला मिळते, म्हणजे थोडंसं उडी नेस त्याच्यामध्ये तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळतो. ते आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये पाहायचं. पण त्या अगोदर आपण थोडंसं काय पाहिलं एकदा जर थोडंसं रिव्हिजन करू आणि मग समोर पुढे जाऊया. आपण सुरुवातीला पाहिलं होतं की नॉर्मल सेकंडरी ग्रोथ जी आहे प्लांटमध्ये जी काय होते, आणि त्यामुळे प्लांटमध्ये वूड फॉर्मेशन झालेलं आपल्याला दिसतं, बरोबर. नॉर्मली जसं की डायकॉट प्लांटमध्ये याप्रमाणे कॅम्बियम जो आहे, या व्हॅस्क्युलर कॅम्बियमच्या ॲक्टिव्हिटीमुळे आतल्या बाजूला झायलेम आणि बाहेरच्या बाजूला फ्लोएम असं फॉर्मेशन होऊन या ठिकाणी एक कॉम्पॅक्ट नेचर तयार होतं आणि पुढच्या वर्षी पुन्हा नव्यानं रिंग तयार होते आणि त्यानुसार ग्रोथ रिंग्स तयार झालेले आपल्याला दिसतात आणि त्यानुसार त्या प्लांटच्या स्टेमची जी काही गर्थ आहे ती वाढलेली आपल्याला दिसते. आणि पर्यायानं त्या प्लांटच्या स्टेममध्ये या ज्या काही टिश्यू सिस्टीम आहेत, या टिश्यू सिस्टीमचं डिपॉझिशन होऊन सेकंडरी ग्रोथ होऊन वूड फॉर्मेशन झालेलं आपल्याला दिसतं. मग आपण काल बघितलं की या नॉर्मल सेकंडरी ग्रोथमध्ये काही ॲबनॉर्मॅलिटी आहे, काही ॲनॉमलस ग्रोथ आपल्याला पाहायला मिळतात किंवा ज्याला आपण म्हणूया ॲनॉमॉलीज. ॲनॉमॉलीज या शब्दाचा अर्थ सांगण्यासाठी तुम्हाला मी काल ह्या काही इमेजेस दाखवल्या, तर पहा यामध्ये काही ॲबनॉर्मॅलिटी आहे की नाही. दीज कॅरेक्टर्स ऑर दीज फीचर्स वी कॉल्ड ॲज द ॲनॉमॉलस. ॲनॉमॉलस म्हणजे काय, ॲबनॉर्मल. पहा प्लांटमध्ये देखील आणि प्राण्यांमध्ये देखील आपल्याला काही अशा ॲबनॉर्मॅलिटी पाहायला मिळतात. ह्या ॲबनॉर्मॅलिटी ह्या प्लांटमध्ये होण्याचं कारण काय, तर साहजिकच त्या प्लांटमध्ये जे काही स्ट्रक्चर फॉर्म होते, इंटरनल स्ट्रक्चर असेल, त्या इंटरनल स्ट्रक्चरमध्ये आपल्याला हे वेगळ्या प्रकारचे चेंजेस झालेले आपल्याला पाहायला मिळतात, आहे की नाही, फ्लावर्समध्ये असतील काय असतील ते. आणि मग ते आपल्याला एक्सटर्नली हे ॲबनॉर्मल कंडिशन्स आपल्याला अशा दिसतील. तर ॲनिमलस ग्रोथमध्ये आपण सुरुवातीला पाहिलं की जे काही डायकॉट प्लांट आहेत, या डायकॉट प्लांटमध्ये वास्तविकरित्या व्हॅस्क्युलर बंडल जे आहेत हे एका रिंगमध्ये असतात आणि ग्रोथ रिंग्स यामध्ये फॉर्म होऊन त्या प्रकारची सेकंडरी ग्रोथ होणं अपेक्षित आहे. पण मात्र काही प्लांटमध्ये मात्र ग्रोथ रिंग जे आहेत या व्यवस्थित फॉर्म न होता काही अँगलनं आपल्याला त्याची ग्रोथ झालेली पाहायला मिळते. आणि त्याचंच एक्झाम्पल म्हणजे या समोरच्या काही डायग्राम्स आहेत पहा, यामध्ये अशा प्रकारची ही ॲबनॉर्मल ग्रोथ झालेली आपल्याला दिसते. त्यापैकीच एक एक्झाम्पल आपण काल पाहिलं, बोराव्हिया डिफ्युजा किंवा बोराव्हिया जे काही प्लांट आहे, या प्लांटच्या स्टेममध्ये देखील आपल्याला ॲबनॉर्मल, डायकॉट प्लांट आहे पण ॲबनॉर्मल ॲनाटॉमिकल फीचर्स आपल्याला या प्लांटमध्ये असलेले दिसतील. काय ॲबनॉर्मॅलिटी आहे, तर यामध्ये पहा सेंट्रलला आपल्याला असे दोन मोठ्या साईजचे व्हॅस्क्युलर बंडल्स पाहायला मिळतात, फक्त दोन. आणि त्याच्या बाहेरच्या रिंगमध्ये 10 ते 14 पर्यंत साधारणतः पुन्हा कमी जास्त साईजचे व्हॅस्क्युलर बंडल्स असलेले पाहायला मिळतील. त्यानंतर थर्ड रिंगमध्ये मात्र हे व्हॅस्क्युलर बंडल जे आहेत हे थोडेफार नॉर्मल कंडिशनमध्ये असलेले पाहायला मिळतील. but these features are not normal. Okay, so therefore it is called as the anomalous, or it is generally known as the abnormal growth
abnormal secondary growth, and this type we observed in this बोराविया plant stem. ओके, त्यानंतर नेक्स्ट आपण आणखीन एक एक्झाम्पल पाहिलं की बिग्नोनिया जे आहे, बिग्नोनिया ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्पेसीज आहेत बिग्नोनियसी फॅमिलीमधल्या, त्यापैकी एक आहे पहा, याला म्हटलं आपण वाघनखी. हां, की जे भिंतीवरती किंवा व्हर्टिकल क्रिवायसिसवरती इझिली क्रीप करू शकतं आणि त्याच हॅबिटॅटला शक्यतो ही प्लांट येतात, जमिनीवरती जास्त करून वाढत नाहीत. मग या प्लांटच्या स्टेममध्ये देखील आपल्याला अशा प्रकारची ॲबनॉर्मल सेकंडरी ग्रोथ झालेली पाहायला मिळते. त्याचे वेगळ्या प्रकारचे काही स्पेसीज आहेत, ऑर्नामेंटल आहेत, आणि याच्या स्टेममध्ये ज्यावेळेला आपण याचं सेक्शन घेतो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की जे काही व्हॅस्क्युलर बंडल्स आहेत किंवा जी काही सेकंडरी ग्रोथ व्हायला हवी सगळ्या बाजूने एकसारखी, ती न होता या ठिकाणी 4 असे काही गॅप या ठिकाणी तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात. अँड दीज आर वी कॉल्ड ॲज द सेकंडरी झायलेम अँड सेकंडरी फ्लोएम जे आहे या ठिकाणी, सेकंडरी झायलेम जे आहे या ठिकाणी तेवढं पुरेसं फॉर्म होत नाही आणि यामध्ये फ्लोएमचं कंटेंट आपल्याला जास्त वाढलेलं पाहायला मिळतं. सो सेकंडरी फ्लोएम विल बी टेक दी पोझिशन ऑफ सेकंडरी झायलेम. या ठिकाणी जे काही सेकंडरी झायलेम आपल्याला ॲक्च्युली असणं आवश्यक होतं आहे की नाही, म्हणजे कंप्लीट सायकल निर्माण झाली असेल सेकंडरी ग्रोथची, पण मात्र या ठिकाणचं सेकंडरी झायलेमची ग्रोथ कमी होऊन या ठिकाणी हा कॅम्बियम जो आहे ह्या ठिकाणी काय वाढवतो, फ्लोएम, सेकंडरी फ्लोएम जे आहे त्याची क्वांटिटी किंवा त्याची संख्या जी वाढलेली आपल्याला दिसते. आणि त्यामुळे मग आपल्याला या बिग्नोनियाच्या स्टेममध्ये देखील या प्रकारचे स्क्लेरॉटिक बँड्स आणि हे गॅप फॉर्मेशन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे की नाही. आणि हा जनरली बऱ्यापैकी 4 बाजूला 4 असतो. तर ही एक ॲबनॉर्मल सेकंडरी ग्रोथ आपल्याला या बिग्नोनियाच्या स्टेममध्ये देखील झालेली पाहायला मिळते. सो इन दिस यू कॅन ऑब्झर्व the addition of more and more secondary tissues, the epidermis get ruptured at many places where lenticels are also developed at the margin. आणि मग साधारणतः त्याचं जर का आपण हे पाहिलं, हे बोरावियामधलं ॲक्च्युली सुरुवातीला, तर त्या प्रकारे आपल्याला याच्यामध्ये सेकंडरी ग्रोथ झाली पाहायला मिळते. आता आपण मेन टॉपिककडे येऊया. आपला आजचा टॉपिक आहे की मोनोकॉट प्लांटमध्ये देखील सेकंडरी ग्रोथ होते का, आणि होत असेल तर ती कशा प्रकारे होते. तर पहिली गोष्ट आहे की मोनोकॉट प्लांट जे आहेत, मोनोकॉट प्लांटचे आपण 3 कॅरेक्टर्स महत्त्वाचे सांगितले की ज्याला ॲडव्हान्टेशियस रूट सिस्टीम असते, अनब्रँच्ड स्टेम आहे आणि त्यातलं त्यात पॅरलल व्हेनेशन असणारे लीव्ज आहेत. ॲनाटॉमिकली जर बघितलं तर मोनोकॉट प्लांटच्या स्टेममध्ये आपण ज्या वेळेला बघितलं आणि डायकॉट प्लांटचं स्टेम ज्या वेळेला पाहिलं, डायकॉट प्लांटच्या स्टेममध्ये आपण सुरुवातीलाच पाहिलं की व्हॅस्क्युलर बंडल जे असतात हे एका रिंगमध्ये प्रेझेंट असतात, आणि मोनोकॉट प्लांटचं स्टेममध्ये हे जे काही व्हॅस्क्युलर बंडल्स असतात हे असे स्कॅटर्ड असतात किंवा विखुरलेले असतात, एका रिंगमध्ये नसतात. त्यातल्या त्यात क्लोज टाईपचे व्हॅस्क्युलर बंडल्स आहेत. म्हणजे काय की झायलेम आणि फ्लोएम जे आहेत हे एकमेकांसोबत क्लोज असतात, त्याच्या भोवती स्क्लेरेन्कायमेटर सेल्स मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतात, आणि या व्हॅस्क्युलर बंडलमध्ये कॅम्बियम जो आहे हा अब्सेंट असतो. पहिली गोष्ट लक्षात आलं का. कॅम्बियम म्हणजे काय, दॅट इज द लॅटरल मेरिस्टेम, की ज्यामुळे एका बाजूला झायलेम आणि एका बाजूला फ्लोएमची ग्रोथ होत असते. पण तसा काही प्रकार याच्यामध्ये नसल्यामुळे यामध्ये फ्लोएम आणि झायलेम जे आहेत हे एकमेकांमध्ये मिक्स असलेले व्हॅस्क्युलर बंडल्स आपल्याला दिसतात. आणि मग अशा कारणामुळे या मोनोकॉट प्लांटमध्ये सेकंडरी ग्रोथ होऊ शकत नाही किंवा वूड फॉर्मेशन होऊ शकत नाही. कोणतंच मोनोकॉट प्लांट जे आहे यामध्ये तुम्हाला वूड फॉर्मेशन किंवा लाकूड तयार झालेलं दिसणार. पण मग मात्र काही प्लांट जे आहेत जसं की मग बांबू आहे किंवा मग पाम आहेत, किंवा जसं हे समोर दिसणारं ड्रॅसेना नावाचं प्लांट आहे. पाम ट्रीज बघा, पाम तुम्हाला माहिती असेल मला असं वाटते, जसे नारळाच्या झाडासारखे दिसतात मोठमोठाले. नारळ आहे किंवा सुपारीचं झाड असेल किंवा असे काही जे काही प्लांट आहेत, या प्लांटच्या स्टेममध्ये जे काही आपल्याला पूर्ण वुडीनेस आपल्याला त्याच्यामध्ये थोडाफार आलेला पाहायला मिळतो. पण दॅट इज नॉट अ ट्रू वूड आहे की नाही. हे मात्र काय वूड नाही आहे कम्प्लीट. कारण की नारळाचं लाकूड किंवा नारळाचं खोड तुम्ही बघितलं असेल त्याच्यामध्ये अनेक असे फायबर्स असतात. तर हे फायबर्स म्हणजे काय, सगळे काही व्हॅस्क्युलर बंडल्स आहेत. मोनोकॉट प्लांटमध्ये असणारे व्हॅस्क्युलर बंडल्स आहेत. सो लार्ज नंबर ऑफ फायबर्स आर प्रेझेंट. पण मग मात्र काही मोनोकॉट प्लांटमध्ये जसं की स्पेसिफिकली लिलियसी फॅमिली असेल किंवा मग त्याची ॲरेसी फॅमिली असेल, सुपारीची किंवा या पामची, या 2 फॅमिलीच्या मोनोकॉट प्लांटमध्ये आपल्याला काही वेळेला अशा प्रकारची काही ॲबनॉर्मल ग्रोथ झालेली देखील आपल्याला पाहायला मिळते. त्याला ॲनोमलस ग्रोथ इन मोनोकॉट प्लांट असं म्हणूया आपण.
तर हे प्लांट बघा ड्रॅसेना कॉमनली इंडोर प्लांट म्हणून याचं प्लांटेशन केलं जातं, म्हणजे दरवाजाच्या आतमध्ये किंवा म्हणा किंवा घरामध्ये जास्त करून किंवा ऑफिसेसमध्ये असेल किंवा अशा ठिकाणी ह्या प्लांटचं प्लांटेशन झालेलं आपल्याला दिसेल. तुम्हाला डायग्रामवरनं किंवा त्या पिक्चरवरून लक्षात आलं असेल किंवा ही सुद्धा एक त्या ड्रॅसेना प्लांटचीच एक वेगळी स्पेसीज आहे. ही सुद्धा कॉमनली तुम्ही हे प्लांट ऑर्नामेंटल म्हणून पाहिले असतील, शोभेची झाडं म्हणून लावली जातात. तर आता याच्यामध्ये जे काही स्टेम आहे, या स्टेममध्ये जर तुम्ही बारकाईने बघितलं तर सुरुवातीलाच पहा, मोनोकॉट प्लांटमध्ये आपण म्हटलंय की त्या मोनोकॉट प्लांटला ब्रँचेस येत नाहीत किंवा त्याच्या स्टेमवरती ब्रँचेस दिसत नाही. इथे मात्र ॲबनॉर्मली त्याची ग्रोथ होऊन या ठिकाणी याला ब्रँचेस सुद्धा आलेल्या दिसतात, आहे की नाही. तर मग मात्र हे सगळं काही जे आहे ते ॲबनॉर्मल कंडिशन आहे. एक्सेप्शनल केसेसमध्ये अशा प्रकारची कंडिशन निर्माण होत असते. सो दीज ॲनॉमॉलीज in secondary structures in Dracaena stem, that is the monocot plant, usually in these the secondary growth is absent. सेकंडरी ग्रोथ जी आहे की वूड फॉर्मेशन होत नाही, पण मात्र त्या प्रकारचे अनाटॉमिकल फीचर्स आपल्याला या प्लांटमध्ये मात्र दिसतात. तर याच्यामध्ये पहा, युजली सेकंडरी ग्रोथ विच इज ॲबसेंट इन दी मोनोकॉट, बट सम प्लांट दे शोज सेकंडरी ग्रोथ लाईक से फॉर एक्झाम्पल ड्रॅसेना अँड एरेसी फॅमिली. मग याच्यामध्ये बघा ड्रॅसेनाचं जे काही यंग स्टेम आहे, या यंग स्टेममध्ये जर आपण पाहिलं तर सिंगल लेअर इपिडर्मिस आपल्याला पाहायला मिळतं. अँड बिलो दॅट इपिडर्मिस the parenchymatous cortex is also present. Large number of vascular bundles are scatteredly present and they are present in the parenchymatous ground tissue. म्हणजे ॲज युज्युअल मोनोकॉट प्लांटमध्ये नॉर्मली जो प्रकार असतो हा आपल्याला यंग स्टेममध्ये किंवा प्रायमरी स्ट्रक्चरमध्ये असलेला आपल्याला दिसेल. पण त्यानंतर जसजशी या प्लांटची ग्रोथ होत जाईल, जसजसं या ठिकाणी त्याची वाढ होईल, त्यानंतर दे आर इम्पिव्हॅसल कॉन्सेंट्रिक फ्लोएम सराउंडेड बाय द झायलेम अँड डिफिनाइट स्टेज इज अब्सेंट, पीथ नॉट वेल डिफाईंड, अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतं. पण मग ज्याप्रमाणे ह्या प्लांटची ग्रोथ होत जाईल, या प्लांटमध्ये काही वेळेला आपल्याला म्हणजे या स्पेसिस, या ड्रॅसेनाच्या स्पेसिसमध्ये आपल्याला यापुढे जाऊन हे पेरिनियल प्लांट असल्यामुळे सेकंडरी ग्रोथ झालेली पाहायला मिळते. आणि जी काही सेकंडरी ग्रोथ आहे हे ॲबनॉर्मल असते. ॲनामॉलस सेकंडरी ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते. सो इट इज ॲनामॉलस टाईप secondary growth due to abnormal origin of vascular cambium and abnormal functioning of vascular cambium. ओके, जो काय व्हॅस्क्युलर बंडलमध्ये असणारा कॅम्बियम आहे, हा कॅम्बियम या ठिकाणी ॲबनॉर्मली फॉर्म होतो आणि त्याचं आपल्याला या ठिकाणी ॲबनॉर्मल फंक्शन आपल्याला पाहायला मिळतं. काय पाहायला मिळतं याच्यामध्ये पहा, जरा सुरुवातीला थोडंसं जर तुम्ही एकदा जरा डायग्राम जर बघितली तर लक्षात येईल तुम्हाला. ड्रॅसेनाचं जे काही स्टेम आहे, या ड्रॅसेनाच्या स्टेमचा जर सेक्शन घेतला तर काहीसं आपल्याला याप्रमाणे आपल्याला हा सेक्शन पाहायला मिळेल. आता बऱ्यापैकी बघा, तुम्हाला सुरुवातीला आपण दाखवलं होतं की जे काही मोनोकॉट प्लांट आहेत, या मोनोकॉट प्लांटमध्ये स्टेममध्ये फक्त आणि फक्त आपल्याला या ठिकाणी इपिडर्मिस, कॉर्टेक्स आणि या ठिकाणी असणारे जे काही ग्राउंड टिश्यू आहेत, या ग्राउंड टिश्यूमध्ये या प्रकारचे आपल्याला फक्त व्हॅस्क्युलर बंडल्स पाहायला मिळत होते. पण या ठिकाणी बघा स्क्लेरेन्कायमॅटस सेल्स किंवा सेकंडरी टिश्यूज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तयार झालेल्या पाहायला मिळतात, बरोबर. किंवा अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळेल. नो डाऊट व्हॅस्क्युलर बंडल्स तर आहेतच आहे, पण याचं एक्सटेन्शन होऊन या ठिकाणी अनेक सेकंडरी व्हॅस्क्युलर बंडल्स तयार झालेले आपल्याला दिसतात. ओके, अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला या ड्रॅसेना स्टेममध्ये पाहायला मिळते. त्याचे डिटेल्स पाहूया काय काय याच्यामध्ये. तर पहिल्यांदा पहा, या स्टेममध्ये ज्या वेळेला याचं सेक्शन घेऊ आपण, या सेक्शन घेतल्यानंतर यामध्ये तुम्हाला कॅम्बियम जे आहे, हे कॅम्बियमचं फॉर्मेशन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. हां, मग कॅम्बियम पुढे पहा, तर व्हॅस्क्युलर कॅम्बियम विच इज डेव्हलप इन द कॉर्टेक्स अँड पॅरेन्कायमॅटस सेल्स outside the zone of primary vascular bundles, and below the epidermis becomes meristematic, gives rise to vascular cambium. काय दिसतं याच्यामध्ये, पॅरेन्कायमॅटस सेल जे आहेत, या पॅरेन्कायमॅटस सेल्स असतात आउटसाईडला आणि त्यामध्ये प्रायमरी व्हॅस्क्युलर बंडल्स आहेत आणि याच्या खाली इपिडर्मिसच्या खाली जे आहे, इपिडर्मिसच्या खाली मेरिस्टेमॅटिक रिजन या ठिकाणी तयार होतो, विच गिव्ज राईज टू व्हॅस्क्युलर कॅम्बियम. म्हणजे या ठिकाणी कॅम्बियम पहिली गोष्ट म्हणजे तयार झाली. कॅम्बियम ॲक्च्युली हा मोनोकॉट प्लांटच्या स्टेममध्ये ॲबसेंट असतो. सो these cambium will be formed below the epidermis in the
in the parenchymatous cells zone, and in this you can observe that activity of that cambium. So in this cambium divides transversely, producing few layers of parenchymatous cells towards outer side and many layers towards the inner side. काय होतं याच्यामध्ये जो काही कॅम्बियम आहे बघा, कॅम्बियम डिवाइड होतो किंवा कॅम्बियम जे मेरिस्टेमॅटिक सेल आहे त्यापासून सेल डिव्हिजन कंटिन्यू होत राहतं आणि त्यामुळे पॅरेंकायमेटस सेल्स आणि काही आतल्या साईडला किंवा बाहेरच्या साईडला अशा प्रकारच्या काही सेल्स तयार होतात. दी सेल्स टुवर्ड्स दी आउटर साईड डू नॉट मॅच्युअर इनटू सेकंडरी फ्लोएम. मग पहा जनरली आउटर साईडला जे काही सेल्स तयार होतील ह्या फ्लोएम मध्ये कन्वर्ट होत असतात, पण याच्यामध्ये या मॅच्युअर झाल्यानंतर सेकंडरी फ्लोएम मध्ये डेव्हलप होत नाहीत. So they are develops into parenchymatous secondary cortex and towards the inner side do not give rise to secondary xylem completely but differentiately partly into parenchyma or conjunctive and partly in the secondary cells. म्हणजे काही प्रमाणामध्ये या सेल जे या parenchymatous राहतात आणि काही प्रमाणामध्ये सेकंडरी झायलेम मध्ये याचं कन्व्हर्जन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे असं पूर्णपणे ॲबनॉर्मल कंडिशन आपल्याला या कॅम्बियमची किंवा याची दिसेल. या कॅम्बियमच्या ऍक्टिव्हिटीमुळे आतल्या बाजूला काही कंजक्टिव्ह टिश्यूज किंवा पॅरेंकायमॅटस टिश्यू आणि सेकंडरी झायलेम या ठिकाणी तयार झालेला आपल्याला दिसतो आणि बाहेरच्या बाजूला मात्र पॅरेंकायमॅटस सेकंडरी कॉर्टेक्स किंवा ज्याला आपण म्हणूया फ्लोएम तयार होण्याच्या ऐवजी सरळ पॅरेंकायमॅटस सेल्स तयार झालेले आपल्याला दिसतात. So inside these you can observe the development of vascular bundles. After some times the activity of cambium changes and thus start forming the phloem and again xylem result in the formation of concentric vascular bundles. काय होते पहा, काही वेळा म्हणजे काही त्याची ग्रोथ होत गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला ह्या कॅम्बियमची ऍक्टिव्हिटी चेंज झालेली आपल्याला पाहायला मिळते and it start formation of phloem and again xylem and resulting in the formation of concentric vascular bundles. काही व्हॅस्क्युलर बंडल्स पुन्हा यापासून तयार झालेले आपल्याला दिसतील. सो इन दिस स्क्लेरेन्कायमॅटस शीथ विच इज प्रोड्यूस्ड अराउंड ईच बंडल. मग जो काही व्हॅस्क्युलर बंडल त्या ठिकाणी तयार होईल त्या व्हॅस्क्युलर बंडलच्या भोवती त्या ठिकाणी स्क्लेरेन्कायमॅटस सेल जे आहेत या स्क्लेरेन्कायमॅटस सेलचं शीथ तयार झालेलं आपल्याला दिसतं. कुठं होते पहा, हे पहा इथं काय म्हटलं मी तुम्हाला, जे काही समजा या ठिकाणी ह्या कंजक्टिव्ह टिश्यू आहेत म्हणजे फ्लोएम या ठिकाणी तयार व्हायला पाहिजे आणि आतल्या बाजूला झायलेम तयार व्हायला पाहिजे, पण तसं न होता अशा प्रकारच्या काही सुरुवातीला या टिश्यू तयार होतात या कॉर्टिकल कॅम्बियम मध्ये आणि मग तुम्हाला इथं कॅम्बियम दाखवले, कॅम्बियमचा लेअर आहे, ठीक आहे. कॅम्बियमच्या बाहेरच्या बाजूला सरळ सरळ या ठिकाणी फ्लोएम आणि आतल्या बाजूला झायलेम अशा प्रकारे तयार व्हायला पाहिजे, पण तसं न होता बाहेरून अशा प्रकारच्या पॅरेंकायमॅटस सेलच तयार होतात, त्याला म्हणायला कंजक्टिव्ह टिश्यूज, आणि आतमध्ये काही सेकंडरी झायलेम टिश्यूज तयार होतात. मग त्याच्या भोवती याप्रमाणे नंतर सेकंडरी व्हॅस्क्युलर बंडल्स असे त्याच्यापासून तयार झालेले पाहायला मिळतील की ज्या सेकंडरी व्हॅस्क्युलर बंडलच्या भोवती आपल्याला स्क्लेरेन्कायमॅटस सेल्स तयार झालेले आपल्याला दिसतात. हा सेकंडरी रिजन आहे, म्हणजे हा बाहेरचा, हा प्रायमरी सुरुवातीला तयार झालेला प्रायमरी ग्रोथमध्ये, बरोबर. तर याच्यामध्ये झायलेम आणि फ्लोएम जे आहे व्हॅस्क्युलर बंडल्स आहेत, या व्हॅस्क्युलर बंडलच्या भोवती याप्रमाणे स्क्लेरेन्कायमॅटस सेल्स या ठिकाणी तयार होतात. अँड कॅम्बियम ऍक्टिव्हिटी goes on changing regularly and produced xylem in place of parenchyma and vice versa. कारण कॅम्बियमची ऍक्टिव्हिटी जी आहे काय होते, चेंज होत राहते आणि त्यामुळे झायलेम जे आहे तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. अँड सेव्हरल रिंग्स ऑफ व्हॅस्क्युलर बंडल्स आर ऑल्सो फॉर्म. वेगवेगळ्या भरपूर साऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये व्हॅस्क्युलर बंडल जे आहे हे व्हॅस्क्युलर बंडल्स तयार झालेले आपल्याला दिसतात. तर हे जे काही ॲबनॉर्मल कंडिशन आहेत ही या ठिकाणी तयार झालेले आपल्याला दिसतात. मग पहा तुम्ही एखादी स्लाइड जी असेल त्या स्लाइडमध्ये जरी बघितलं तरी याप्रमाणे आपल्याला हे स्ट्रक्चर पाहायला मिळतं. एकच लक्षात घ्या, नॉर्मल मोनोकॉट प्लांटच्या स्टेममध्ये या प्रकारच्या स्क्लेरेन्कायमॅटस सेल्स एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तयार होत नाहीत. फक्त व्हॅस्क्युलर बंडल्स तयार होतील आणि ह्या सगळ्या काही पॅरेन्कायमॅटस सेल्स असतील. मग व्हॅस्क्युलर बंडल जे आहेत ते व्हॅस्क्युलर बंडल्समध्ये काय असणार आहे, झायलेम आहेत, त्या झायलेमच्या भोवती
फ्लोएम आणि त्याच्या पुन्हा सराउंडिंगला स्क्लेरेन्कायमॅटस सेल्स असलेले आपल्याला दिसतात. असं नॉर्मल असतं, पण या ठिकाणी ॲबनॉर्मल अशा प्रकारे आपल्याला हे कंडिशन दिसतात. ओके, सो दिस इज वी कॉल्ड ॲज द anomalies secondary growth in मोनोकॉट प्लांट. मग इथं पहा, अगदी जर काही क्लोजली जर काही आपण हा वॅस्क्युलर बंडल जर पाहिला, तर या वॅस्क्युलर बंडलमध्ये पाहायला दिसते की सेंटरला फ्लोएम आहे आणि बाजूने झायलेम आणि त्याच्या बाजूला स्क्लेरेन्कायमॅटस टिश्यू आहे की नाही. तर अशा प्रकारचे ॲबनॉर्मल ग्रोथ होऊन यामुळे या अनेक वॅस्क्युलर बंडल्समुळे किंवा त्या स्क्लेरेन्कायमॅटस सेल्समुळे या प्लांटमध्ये आपल्याला थोडंसं हार्ड किंवा वुडीनेस आलेला आपल्याला दिसतो. मग ते त्या प्लांटच्या हॅबिटला आवश्यक असेल, म्हणून मग या प्रकारे त्या प्लांटमध्ये मॉडिफिकेशन होऊन अनॉमली तयार झालेली आपल्याला दिसते. अलग लक्षात तुमच्या अशा प्रकारचे हे मॉडिफाईड किंवा ज्याला आपण म्हणूया थोडक्यात ॲबनॉर्मल ग्रोथ आपल्याला या प्लांटच्या स्टेम मध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते. तर याच्यावरती आणखी काही कोणाला क्वेश्चन असेल तर सांगा मला, नाही तर तुम्हाला मी पुन्हा एक छोटासा 2 मिनिटाचा एक व्हिडिओ दाखवतो की ज्यातनं तुम्हाला हे सर्व काही गोष्टी क्लिअरली लक्षात येतील. हा, Welcome again, guys. In this tutorial I'll be talking very briefly about the secondary growth of plants. And I'm not an expert in plant science, but let's try to cope up with this in very basic way. That normally the way for me to understand the secondary growth of plant is not growing in height but growing in sideways, right? Because remember, the normal growth or the very basic kind of growth for any living being is the growth in the top region, right? Because it is growing and division. So if you look at a plant, it's very small, you are seeing it's rising. So it not only you can see it rising, but also you can see the area, it is also rising. So horizontal growth is also being seen, not only longitudinal growth. Now this side growth is termed as the secondary growth, right? It is seen in case of eudicot plants, right? So if we take eudicot plants as an example, in eudicot plants, what we can see, typical wood-like plants, which we call as trees, right? So tree means it's a very large, long plants and also very having a very breadth also, right? So what it will look like for those type of plants? Normally, the secondary growth occurs due to the presence of a tissue that is present in between the xylem and phloem layer of a plant, and that tissue is termed as vascular cambium. Vascular cambium. Vascular cambium is very important tissue, and this tissue is dividing. This tissue is living, guys. It is dividing between the phloem and xylem. If we look at a plant, from the cross section, longitudinal section, how it will look like? It will look something. Sorry, it will look something like this. If you look here in the longitudinal section, you can see that inside there are layers, like this is the xylem layer, for example, and there is a phloem layer. Let's say this red layer is for the phloem. Now in between the xylem and phloem layer,
there is another layer that I'm drawing with this green color, and this layer is going to be that vascular cambium, right? So I'm going to draw this image, both longitudinal section as well as a cross section. Now if I draw a cross section of it, how it will look like? From the top view of a cross section, it will look something like this, I hope. To make it more circular, it is. So this is going to be the phloem layer, inside the xylem layer, right? And in between this xylem and phloem layer, that there is the vascular cambium. This green region is the vascular cambium that we are seeing. So that is it. That is it, guys. Let's mark it. This is the phloem. This is the xylem. Phloem is this. This is the xylem. And this green color layer is the vascular cambium. Right? Same thing is there. This red is the phloem, blue is the xylem, and green is the vascular cambium. Now for the secondary growth to occur, this vascular cambium plays a very, very vital role. Right? Now remember one thing, look at this. Now what happens actually for the secondary growth? These vascular cambium cells are active. They are growing, they can divide. So these vascular cambium cells start to grow and divide via mitosis cell division. So normal mitosis cell division of vascular cambium will ultimately increase the area in between. So in between the xylem and phloem, this vascular cambium area start to increase. As it is increasing, it will increase the tree in the side regions. Very, very simple. Nothing rocket science here, right? So that's actually what. Now how actually this thing occurs? Now during the growth and division of this vascular cambium cells in this area, which is circulated there. So once these cells start to grow and divide, start to make a layer. The approach of the cell division of the vascular cambium is layer by layer cell division, right? So once it is dividing and produce one layer, that new layer can be a part of the xylem or it can be a part of phloem, right? Now remember, the xylem and phloem that we can see in this picture are the primary tissue of the plant, which is required for the plant for support, and also it is required for the transport of water and other nutrients, right? So if we look at here, the xylem and phloem are primary xylem and primary phloem, right? But once this vascular cambium start to grow and divide, it creates one layer. Now if that new layer is going to be a part of the xylem tissue, that new xylem layer will be termed as secondary xylem, because it is originated from the cell division of vascular cambium, right? Similarly, if after the cell division of a new layer, that new layer is going to form the tissue of phloem, that phloem tissue will be termed as secondary phloem, right? So let me write this thing for you. So what happens normally, if I write it here, what happens, vascular cambium is a vital cell divider. It can cell divide and it produces cell layers. Now the cell layer of the second, so if the cell layer is a part of the xylem, it will be termed as secondary xylem, right? Now if it is a part of phloem, this is going to be